आणि तो पहिलाच कार्यक्रम संख्येने जरी भव्य दिव्य नसला आणि या जागेची पण मर्यादा आहे तरी हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे। त्याचा उल्लेख माननीय भुजबळ साहेबांनी केला की माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जे पुस्तक प्रकाशित झालं किंवा जो ग्रंथ आला तो मधल्या काळामध्ये आउट ऑफ प्रिंट होता, मिळत नव्हता, त्यामुळे तो पुन्हा छापून त्याचं पुनर्प्रकाशन आज झालं। असा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतोय। त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर या कुठलंच खातं बहुतेक राहिलं नाही, सगळी खाती त्यांनी भुजवली। गृहमंत्री पण ते होते, उपमुख्यमंत्री पण होते, अशी सर्व खाती भूषवलेले महाराष्ट्राचे समाजाच्या सर्व स्तरामध्ये ज्यांना मान्यता आहे आणि ज्यांची मांडणी कधी एकांगी होत नाही असे। आणि माझं अधिक प्रेम असं की ज्यावेळेला मी विद्यार्थी होतो त्याला मुंबईत ज्या गिरण भागात मी राहायचो तिथले माझे नगरसेवक होते, महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले, असा मोठा राजकीय प्रवास असा आहे। असे भुजबळ साहेब उपस्थित आहेत। व्यासपीठावर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या समितीचे सचिव म्हणून ह्याच नाही पण 8 थोर पुरुषांना संशोधन निर्माण करण्यासाठी ज्या 8 समित्या आहेत ज्याचे सचिव असणारे राज्याच्या हायर एज्युकेशन उच्च शिक्षा विभागाचे संचालक शैलेंद्र देवळांकर उपस्थित आहेत। या मतदारसंघाचे आमदार हेमंत रासनेजी उपस्थित आहेत। सध्या त्यांना मी स्वच्छता वीर असं म्हणतो, कारण त्यांनी अक्षरशः इंदोरला 300 जण घेऊन गेले, इंदोरमध्ये काय काय प्रयोग झाले याचा अभ्यास केला आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही कचऱ्याचा कपटा सापडणार नाही। आणि जर विधानसभा मतदारसंघ प्राइजेस मिळाली तर शहरामध्ये कसबा मतदारसंघाला प्राइज मिळेल असा प्रयत्न करणारे हेमंत रासनेजी उपस्थित आहेत। व्यासपीठावर समितीचे अनेक सदस्य उपस्थित आहेत, परंतु कुठलाही त्यामुळे व्यासपीठावर समितीचे पण सगळे मान्यवर उपस्थित आहेत। तर कुठलाही कार्यक्रम हा वेळेत संपणं, लवकर संपणं हे महत्वाचं असतं। विशेषतः आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या व सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी प्रचंड गर्दी असते। लवकर कार्यक्रम संपवणं जास्त उपयोगी म्हणून व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित बंधूंनो बघेल। भुजबळ साहेबांचं एक वैशिष्ट्य मी नेहमी निरीक्षण करत असतो, मध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार असाच 3 वर्ष राहिला होता, तर तो पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात मी त्यांचं निरीक्षण केलं। ते कमी वेळात सगळे मुद्दे कव्हर करतात। त्यामुळे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा एकार्थाने इतिहास मांडला, चरित्र मांडलं, त्यांच्या नंतरचे त्यांच्या फुलेवाडा आणि भिडेवाडा यासाठी झालेले संघर्ष सांगितले। त्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करत मी त्यांनी मांडलेल्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्याला शासन म्हणून मान्यता देण्याची घोषणा करून माझं बोलणं संपवेन। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो फुलेवाड्याचा आहे। हे मान्यच आहे 200 कोटी रुपये शासनाने देऊनही लँड ॲक्विजिशन भूमी अधिग्रहण लवकर होत नाही। साहेबांना अतिशय नम्रपणे शब्द देतो की 17 तारखेला बसले मी माझं टाइम टेबल डोक्यामध्ये नीट लिस्ट आउट केलं। 17 तारखेला आपण महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भूसंपादन विषयामध्ये, त्याच्या आधी त्यांना आठवडाभर ह्यात काम करायला लावतो, भूसंपादन विषयामध्ये नेमकं काय झालं आहे त्याचा आपण आढावा बैठक घेऊ आणि भूसंपादन करण्याच्या बरोबरीने याचं डिझाईन तयार करणं, याचं एस्टिमेट तयार करणं, याचं टेंडर डिझाईन करणं असं आपण करू। आणि लवकरात भिडेवाडा तर चालूच आहे, फुलेवाडा सावित्रीबाई फुलेंचं असणारं स्मारक तिथपर्यंतचा एक कॉरिडॉर जेणेकरून हे दोन्ही एका कॅम्पसमध्ये येतील
हे सगळं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सुदैवाने मी कसा मांडणार, मी तर राज्याचा प्रमुख नाही, अशा विचारात मी येतोय. तो मला समोर अजितदादा दिसले. दादा म्हटलं मला घोषणा करायची, म्हणजे बिंदास घोषणा कर. 200 कोटीपैकी 100 कोटी आपण रिलीज पण केले आहे. लँड एक्विजिशनला तुम्ही स्पीड द्या, गती द्या आणि आपण हा सगळा विषय पूर्ण करू. दुसरा मुद्दा प्रामुख्याने पुस्तकाचा. मला खूप आनंद होतो, म्हणजे उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण याच्यातून मोठ्या प्रमाणात कॉलेजेस उभी करणं, विद्यापीठ उभी करणं हे चाललं आहे. पण या ज्या 8 आमच्या समित्या आहेत, अगदी सयाजीराव गायकवाडांसहित त्यांच्या आयुष्याचं संशोधन करणं, पुस्तक लिहिणं आमचं इतकं जोरात चाललं आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक ही बऱ्याच कालावधीनंतर पुनर्मुद्रण करता आल्याचं मला आमच्या सगळ्या टीमला आनंद आहे. त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंच्या नावाने जो पुरस्कार मिळतो, ज्या पुरस्काराची अमाऊंट सुद्धा, पुरस्काराची राशी 10,000 होती, ती आम्ही डायरेक्ट 1,00,000 केली. त्याच वेळेला भुजबळ साहेबांनी इच्छा व्यक्त केली, हे पुस्तक 400 रुपये म्हणजे जरा जास्त वाटतं. म्हटलं महागाई वाढली, त्यामुळे त्या महागाईच्या त्यामुळे ते कळलं 50 रुपयाला, 100 रुपयाला द्या. मी घोषित केलं की आम्ही 50 रुपयाला देऊ. आज जे जे पुस्तक घेणार आहेत त्यांना ते 50 रुपयाला मिळेल. त्याची काही टेक्निकॅलिटी पूर्ण करायची राहिली आहे ती करू. मग पुस्तकावरची छापील किंमत सुद्धा आपण 50 करू. आज छापील किंमत 400 आहे, आज घेणाऱ्याला ते 50 मिळेल. आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि अर्थ विभागाची मान्यता घेऊन त्याची छापील किंमत सुद्धा 50 रुपये आपण करू, असा शब्द मी देतो. आज भरपूर पुस्तकं आणलेली आहेत, त्यामुळे ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांना ते 50 रुपयाला नक्की मिळेल. मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मृतीला जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो. ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला एका अर्थाने उच्च स्थानापर्यंत पोहोचल्या, त्यांनाही अभिवादन करतो. त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे. पुस्तकातल्या एका पॅराग्राफ संबंधी सुद्धा गेले 2-3 दिवस वाद सुरू होते. पण अरे ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलेले ते पुसून काढूया. ते पुस्तक 90 साली प्रकाशित झालं, तसंच पुनर्मुद्रित केलेलं आहे. छापताना तो पॅराग्राफ काढूया का, ते लपवून काही होत असतं. आणि त्यामुळे साहेबांनी अतिशय सविस्तर सिनेमामध्ये सुद्धा जे प्रसंग आहेत ते त्या काळात घडले होते, आज नाही घडत आहेत ना, फार चांगलं आहे. पण ते घडलेले प्रसंग त्यांनी दाखवले आहेत. आणि त्यामुळे सिनेमालाही कोणी विरोध करू नये, पुस्तकालाही कोणी विरोध करू नये. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा जो प्रगत विचार मांडला, थोडं छोटं मन हे संपवून समाजातल्या सगळ्या प्रश्नांकडे आपण पाहिलं पाहिजे, असं आवाहन करतो. भुजबळ साहेबांचा आग्रह होता की आज कार्यक्रम मुंबईत करावा, मंत्रालयात करावा. मी त्यांना 2 अर्थाने आवाहन केलं की आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने फुले वाड्यात करण्याचा संदर्भ आहे. माझा थोडा की मला रायगडावर जायचं आहे, मुंबईवर त्रासाचं झालं असतं. उद्या देशाचे गृहमंत्री अमित भाई रायगडावर आहे, म्हटलं तर आपण फुले वाड्यात करूया. मला भुजबळ साहेबांचं आवडलं, नाही ते पटकन म्हणून चला फुले वाड्यात करूया. भुजबळ साहेबांचं इथे आले, फुले वाड्यात कार्यक्रमाला मान्यता दिली, तर आभार मानतो. आणि तुम्ही सगळे आल्यानंतर आभार मानू शकता नाही, त्यात वेळ जाऊ नये, मीच तुमचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं घोषित करतो.